तब्बल 8 महिन्यांनी राज्यातील सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे, मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्याचा आदेश राज्य सरकारने जाहीर करताच भाविक भक्तांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तयार झाले। संपूर्ण श्रावण महिन्यात भाविकांसाठी बंद असलेले श्री गोंदेश्वर मंदिर हे देखील दर्शनासाठी खुले करण्यात आले। यावेळी येथील शिवलिंगाची विधिवत पूजा करून बंद असलेले दारे पुन्हा एकदा उघडण्यात आली। संपूर्ण श्रावण महिन्यात शिवभक्तांचा हिरमोड झाला होता। कुणालाही मंदिरात प्रवेश देण्यात येत नव्हता। मात्र घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी उघडणार असल्याचा निर्णय जाहीर होताच भाविकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले। या निर्णयामुळे भाविकांनी राज्य शासनाचे कौतुक केले। मात्र तरीही मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी कोरोनाचे नियम पाळूनच प्रत्येक श्रद्धास्थानी दर्शन घ्यायचे आहे, अशा प्रकारचे आवाहन गोंदेश्वर मंदिर येथील सुरक्षा रक्षक व तेथील सेवा करणाऱ्या भाविकांकडून करण्यात आले। एससी न्यूज साठी अक्षय गायकवाड। गेल्या 8 महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासन नियमानुसार धार्मिक स्थळ हे बंद होते व काल घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्यभरातील सर्व धार्मिक स्थळे ही भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली होती। या अनुषंगाने सिन्नरमधील प्राचीन श्री गोंदेश्वर महादेव मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णतः खुले झाले असून आपल्याला मंदिरात दर्शनास येण्यासाठी काही नियमावलींचे पालन करावे लागणार आहे। विना मास्क शिवाय कोणत्याही भाविकांना अथवा पर्यटकांना या मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही। तसेच सोशल डिस्टन्सिंगचे यावेळी आपण सर्वांनी पालन करायचे आहे। सॅनिटायझर व हात धुण्याचे ज्या साधनं आहे याचाही इथे वापर केला जावा। त्याच प्रकारे मंदिरामध्ये त्रिकाळ सेवेकरांमार्फत पूजा आरती व जे देवाच्या नित्य सेवा आहेत त्या परिपूर्ण होत आहेत। तरी पण आपण या काळामध्ये मंदिराच्या प्रशासनास सहकार्य करायचं आहे। कोणालाही मंदिरात दर्शन घेतल्यानंतर कामाव्यतिरिक्त जास्त बसता येणार नाही व थांबता येणार नाही। आपले दर्शन व मंदिराचं जे पर्यटन आहे ते केल्यानंतर आपल्याला इथून बाहेर पडणे आवश्यक असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाच्या व पुरातत्व खात्याच्या नियमानुसार मंदिर हे सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असेल व त्यानंतर हे मंदिराचे दरवाजे बंद होतील व दुसऱ्या दिवशी सकाळीच ते 9 वाजता दर्शनासाठी उघडले जातील। तरी या कोरोनाच्या संकटमयी काळामध्ये भाविकांना जरीही दर्शनासाठी मंदिर खुले झाले असले तरी आपण या सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेची काळजी घेऊन या कोरोनाच्या संकटावर मात करावी ही मी सर्वांना विनंती करेल व ईश्वरचरणी ही प्रार्थना करेल की या संकटमयी काळातून आम्हाला लवकर सावरू दे व जे बिघडलेले अर्थचक्र असेल किंवा सामाजिक चक्र असेल ते पुन्हा एकदा सुरळीत होऊ दे ही मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते। तसेच मंदिराच्या प्रशासनास व कर्मचाऱ्यांना आपण सहकार्य करावे। जरी या मंदिराच्या प्रशासनाचे कर्मचारी आपल्याला सहकार्य करत असले तरी नागरिकांची ही जबाबदारी असेल की इथल्या प्रशासनास सहकार्य करून व कोणत्याही प्रकारची अरेरावी दमदाटी न करता आम्ही या मंदिराच्या स्वच्छतेची व या वास्तूची निगा राखतो। तर ह्या अनुषंगाने आपण आम्हाला सर्वांना मदत करावी।